नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्याला शुड हे मॉडेल ऑक्झिलरी कशा प्रकारे वापरतात, त्याचा वापर करताना अर्थामध्ये किती बारीक बारीक छटा आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत। शुड हा मॉडेल ऑक्झिलरी आहे आणि त्याचा वापर करताना बऱ्याच गोष्टी आहेत। त्याला बी लावताना वेगळा अर्थ होतो, त्याला पास्ट पार्टिसिपल लावताना वेगळा अर्थ होतो, त्याला टू हॅव क्रियापद लावताना वेगळा अर्थ होतो, रेग्युलर V1 लावू शकतो, रेग्युलर V3 लावू शकतो। अशा अनेक गोष्टी आहेत, 10-12 गोष्टी आहेत। तर या गोष्टी आपण जरा लक्षात ठेवूया आणि त्याचा सराव करून तो शुड आपल्याला सर्व अर्थाने वापरता येईल। तर मग आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकणार आहोत ऑल पॉसिबल फेसेस ऑफ शुड। शुडचे सर्व संभाव्य चेहरे, किती प्रकारचा चेहरा तो आपल्याला दाखवतो ते आपण शिकणार आहोत। चला तर मग लेट अस बिगिन। शुडचा पहिला वापर। शुड इज ऑलवेज फॉलोड बाय द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब। शुड नंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं रेग्युलर वापरमध्ये, सब्जेक्ट अधिक शुड अधिक फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब। आणि याचा अर्थ होतो जावे, यावे, वे आणि वा शेवटी येतो। मुलांनी रोज शाळेत यावे, त्याने अभ्यास करावा, मुलांनी उशिरा येऊ नये इत्यादी अर्थ याचे असतात। एक अपेक्षा पण असते की एक ऑब्लिगेशन असतं किंवा एक यू शुड सिट ॲट लास्ट बेंच। बघा, साधं सेंटेन्स आपण घेऊ, यू शुड सिट ॲट लास्ट बेंच, तू शेवटच्या बेंचवर बसावे। झालं वाक्य। यू शुड बाय अ न्यू पेन, यू शुड नॉट स्टे हिअर, तू इथे थांबू नये। सचिन शुड प्ले ॲट नंबर 2, इंडिया शुड विन द टॉस। नंतर त्याचा आपण व्हर्बल क्वेश्चनमध्ये पण वापर करू शकतो। शुड आय वेट हिअर और शुड आय गो, मी जावे का थांबावे। WH मध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो। वेन शुड आय कम, वाय शुड आय कम, वेअर शुड आय स्टे, हाऊ लॉंग शुड आय वेट। अशा अनेक प्रकारचे WH त्याच्या आपण बनवू शकतो। आणि निगेटिव्हमध्ये यू शुड नॉट स्टडी आफ्टर 11 PM, वन शुड नॉट ड्राईव्ह टू द राईट साईड, वन शुड ड्राईव्ह टू द लेफ्ट। निगेटिव्ह नंतर WH हा रेग्युलर वापर झाला। शुड अधिक पहिलं रूप क्रियापदाचं, सब्जेक्ट प्लस शुड अधिक फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, हा रेग्युलर वापर झाला। नंतर याच्यामध्ये रेग्युलर वापर करताना काही क्रियापदं आपल्याला थोडेसे ऑड वाटतात। आता टू हॅव क्रियापद आहे, टू हॅव, टू हॅव हे पोझिशनसाठी वापरतो आपण। मग आपण त्याचा उपयोग करता असा करतो, यू शुड हॅव अ गुड कॅरेक्टर, चांगलं कॅरेक्टर तुझ्या असावं। यू शुड हॅव अ न्यू बॉक्स, यू शुड हॅव गुड हेल्थ, यू शुड हॅव गुड हॅबिट। टू हॅव म्हणजे जवळ असणे, पोझिशन। टू हॅव म्हणजे जवळ असणे आणि टू बी म्हणजे फक्त असणे। याच्यामध्ये बराच वेळ लागून जातो समजायला। टू हॅव आणि टू बी हे क्रियापदं शुडमध्ये वापरताना थोडं अडचण येतात। आता यू शुड बी देअर इन द हॉस्पिटल, तू तिथे दवाखान्यात असावे, फक्त असावे। इथे मालकीचे असते, इथे फक्त असते। यू शुड नॉट बी लेट, तू उशिरा येऊ नये।
वन शुड बी पंक्च्युअल. बघा, शुड अधिक V1 पहिलं रूप वापरतो आपण. यू शुड हॅव टेक मेडिसिन. यू शुड हॅव टेक येणार नाही, परंतु तो यू शुड हॅव इकडे येईल, टेकन. यू शुड हॅव टेकन इकडे येईल. इथे हॅव नंतर तुम्हाला ॲडजेक्टिव्ह वापरू शकतात तुम्ही. यू शुड हॅव गुड हॅबिट्स. यू शुड हॅव अ न्यू कार. अशा प्रकारे. आणि बी नंतर तुम्ही ॲडजेक्टिव्ह वापरू शकतात. यू शुड बी काइंड. यू शुड नॉट बी क्रुएल. यू शुड बी इन स्कूल बिफोर 5. असणे, बी म्हणजे असणे आणि टू हॅव म्हणजे जवळ असणे. याचा उपयोग या ठिकाणी व्यवस्थित करायचा असतो. आणि रेग्युलर क्रियापद आपण वापरतो. रेग्युलरमध्ये काही अडचण नाही. ही शुड वेट फॉर मी. त्यांनी माझ्यासाठी थांबावे. वी शुड नॉट स्पीक लाईक दिस. असं बोलू नये वगैरे वगैरे. अशा पद्धतीने इथे त्याचा उपयोग सोपा आहे शूडचा. शूड अधिक फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. आता इथे बघा, शूडचा उपयोग होतो पॅसिव्ह कंट्रक्शनमध्ये. शूडचा उपयोग पॅसिव्ह कंट्रक्शनमध्ये कसा होतो ते त्याला बी लावतो आपण. बी अधिक V3. आता ही शुड टेक अ कॅच हे वाक्य आहे. त्याने कॅच घ्यावा अशी एक अपेक्षा आहे. पण त्याचं पॅसिव्हाइज करताना होईल काय होईल, अ कॅच शुड बी टेकन. V3 लिहितं. अ कॅच शुड बी टेकन. कॅच घेतला जावा. कोणाकडून त्याचा उल्लेख करा किंवा करू नका. अ कॅच शुड बी टेकन बाय द प्लेयर. अ कॅच शुड बी टेकन बाय द फिल्डर. घेतला जावा शुड बी टेकन. दिला जावा शुड बी गिवन. पेमेंट शुड बी गिवन एव्हरी मंथ. नंतर मेडिसिन शुड बी टेकन. औषध घेतले जावे. अशा पॅसिव्ह कंट्रक्शनमध्ये शुड बी अधिक V3 आपण वापरतो. घेतले जावे, दिले जावे, बोलले जावे अशा अर्थाने आपण हा शुड बी पॅसिव्ह कंट्रक्शनमध्ये वापरतो. तिथे आपल्याला पास्ट पार्टिसिपल वापरावा लागतो. त्याचा निगेटिव्ह पण होईल. आता शुड हॅव बीन. अ कॅच शुड हॅव बीन टेकन. कॅच घेतला जायला हवा होता असे याची रचना आहे. अ कॅच शुड हॅव बीन टेकन. घेतला जायला हवा होता म्हणजे तो कॅच घेतलेला नाही. रिपेंटन्स आहे या ठिकाणी. एखाद्या घटनेचा रिपेंटन्स दाखवताना ही शुड हॅव बीन देअर इन द हॉस्पिटल वेन दॅट मॅन डाईड. तो मनुष्य मेला तेव्हा त्याने दवाखान्यात असायला हवं होतं. शुड हॅव बीन देअर. ही शुड हॅव बीन इन द पार्टी दिस इयर. यावर्षी तो पार्टीमध्ये असायला हवा होता परंतु नाही येतो. द कॅच शुड हॅव बीन टेकन. कॅच घेतला जायला हवा होता परंतु घेतला गेला नाही. म्हणजे पॅसिव्ह कंट्रक्शनमध्ये आपण बी आणि बीन आणि अशी रचना आपण वापरतो. या गोष्टी इथं शूडचा रेग्युलर वापर, शूडचा पॅसिव्ह वॉइसमध्ये उपयोग. आता शूड जेव्हा आपण पास्ट पार्टिसिपल त्याचा वापरतो, शुड हॅव नंतर पास्ट पार्टिसिपल ही रचना आपण चांगल्या प्रकारे उपयोगायची असते. जसं आपण पूर्ण काळामध्ये वापरतो हॅव अधिक V3, हॅड अधिक V3 वापरतो आपण. आय हॅव वॉन, आय हॅव टेकन अ कॅच, आय हॅव ड्रिवन अ कार, सी हॅज टेकन अ कॅच वगैरे जे असेल ते. इथे तर शुड हॅव सब्जेक्ट प्लस शुड हॅव अधिक पास्ट पार्टिसिपल आहे या ठिकाणी. मात्र पास्ट पार्टिसिपलमध्ये साधे क्रियापद असतील, जाणे येणे बोलणे देणे खाणे लिहिणे वाचणे, तर काही अडचण येणार नाही. यू शुड हॅव गॉन म्हणजे तू जायला हवं होतं. यू शुड हॅव इटन मेडिसिन की यू शुड हॅव टेकन मेडिसिन. परंतु जेव्हा बी आणि टू हॅवचं क्रियापद येईल, जसं इथे आपल्याला काळजीपूर्वक आपण घेतलं टू बी आणि टू हॅव,
तुम्ही 100 क्रियापदे इकडे वापरले रेग्युलर, राईट, रोट, रिटर्न सारखे, तर काही अडचण येणार नाही तुम्हाला. परंतु टू बी हे फसवं क्रियापद आहे आणि टू हॅव हे सुद्धा फसवणारं क्रियापद आहे. हे मेन वर्ब पण आहे आणि हेल्पिंग वर्ब पण आहे, म्हणून जरा त्याची काळजी करावी लागते आपल्याला. आता यू शुड हॅव बीन, यू शुड हॅव बीन म्हणजे तू असायला हवं होतं असा पण अर्थ लावू शकतो आपण. जसं हॅड वापरताना आपल्याला लक्षात येईल की यू शुड हॅव हॅड अ कार, तुझ्याकडे कार असायला हवी होती परंतु नाही आहे. यू शुड हॅव बीन देअर, तू तेथे असायला हवं होतं. यू शुड हॅव बीन देअर इन द हॉस्पिटल वेन दॅट मॅन डाईड, तो मनुष्य मेला तेव्हा तिथे तू असायला हवं होतं. रिपेंटन्स आहे ते, रिपेंटन्स, घटना होऊन गेलेली, तशी क्रिया व्हायला पाहिजे होती पण झालेली नाही आहे. यू शुड हॅव बीन टेकन द मटेरियल. यू शुड हॅव रेड अ बुक, तू पुस्तक वाचायला हवं होतं. बीन वापरताना यू शुड हॅव बीन आणि हॅड याचा उपयोग व्यवस्थित करा. यू शुड हॅव हॅड, तुझ्याकडे असायला हवं होतं. यू शुड हॅव हॅड न्यू बुक, यू शुड हॅव हॅड न्यू कार, शी शुड हॅव हॅड अ न्यू हाऊस, तिच्याकडे नवं घर असायला हवं होतं. आणि बीनचा उपयोग आपण पाहिला. इटन वगैरे रेग्युलर क्रियापद येतं, खाणे, लिहिणे, वाचणे. यू शुड हॅव इटन, तू खायला हवं होतं. यू शुड हॅव टेकन मेडिसिन ऑन टाईम, तू औषध वेळेवर घ्यायला हवं होतं. नंतर यू शुड हॅव कम ऑन टाईम, तू वेळेवर यायला हवं होतं. आता 3 प्रयोग झाले. आता चौथा उपयोग महत्त्वाचा आहे. शुड हॅव अधिक टू इन्फिनिटिव्ह. जसं आपण म्हणतो आय हॅव टू गो, मला जावं लागतं. ही हॅड टू गो, त्याला जावं लागतं, म्हणजे बऱ्यापैकी कंपल्शन आहे. तसं इथे पण एक शूडमध्ये थोडंसं अधिक कंपल्शन आहे. वन शुड हॅव टू प्ले बिफोर 6, म्हणजे 6 वाजेच्या अगोदर खेळायला हवं. हॅव टू हॅवची रचना आहे, हॅव टू हॅवची पण रचना आहे, पण अगोदर साधं क्रियापद घेऊ आपण. यू शुड हॅव टू प्ले, तुला खेळायलाच हवं, म्हणजे बऱ्यापैकी कंपल्शन आहे, तुला खेळायलाच हवं. यू शुड हॅव टू रीड अ नॉवेल, तुला नॉवेल वाचायलाच हवं. यू शुड हॅव टू स्टडी, तुला अभ्यास करायलाच हवा. आता हॅव घेऊ. यू शुड हॅव टू हॅव अ न्यू कार, तुझ्याकडे नवी कार असायलाच हवी. इफ यू वॉन्ट टू गो मुंबई और दिल्ली. यू शुड हॅव टू हॅव न्यू बुक टू रीड, तुझ्याकडे नवीन पुस्तक असायलाच हवं. बऱ्यापैकी तिथं जोर दिलेला आहे. अशा वेळेस आपण हॅव टू हॅवची रचना वापरतो. आता बी म्हणजे असणे. यू शुड हॅव टू बी, म्हणजे यू शुड हॅव टू बी इन स्कूल, तू शाळेत असायलाच हवं. बऱ्यापैकी तिथे आपण जोर दिलेला आहे. अ स्टुडंट शुड हॅव टू बी इन स्कूल एव्हरी डे, विद्यार्थ्यांनी रोज शाळेत असायलाच हवं. अशा वेळेस ही रचना वापरतो आपण. शुडमध्ये शुड हॅव अधिक टू इन्फिनिटिव्हमध्ये बी आणि हॅव पण वापरला. आता एक शेवटचा प्रयोग आहे, याचाच तो पास्ट टेन्स आहे. जसं आपण म्हणतो आय हॅव टू प्ले, मला खेळावं लागतं, आणि आय हॅड टू प्ले, मला खेळावं लागलं होतं, कंपल्शन थोडंसं. तसं यू शुड हॅव हॅड टू प्ले, म्हणजे इथं त्याने खेळावं अशी एक अपेक्षा आहे, त्याने खेळायला हवं होतं. ही शुड हॅव हॅड टू प्ले, त्याने खेळायला हवं होतं. अशा या 10 ते 11, 12 गोष्टी आहेत. कुठलंही क्रियापद वापरताना त्याचा अगोदर साधं वाक्य करायचं, त्याचा व्हर्बल करायचा, त्याचा WH करायचा, त्याचा निगेटिव्ह करायचा, ही प्रॅक्टिस करायची. नंतर त्याचा पॅसिव्ह करायचा, नंतर त्याला पूर्ण काळामध्ये वापरायचं. कुठलंही क्रियापद असेल प्रॅक्टिससाठी तर ते या
स्टेप बाय स्टेप वापरायचं म्हणजे बोलणाऱ्याची प्रॅक्टिस होते. उदाहरणार्थ आपण साधं क्रियापद वापरू. राईट क्रियापद घेऊ. आता आय राईट, आय रोट, आय शॅल राईट झालं. नंतर आय एम रायटिंग, आय वॉज रायटिंग, आय शॅल बी रायटिंग, आय हॅव रिटन, आय हॅड रिटन, आय शॅल हॅव रिटन. मग आता पॅसिव्ह कंट्रॅक्शनमध्ये अ लेटर इज रिटन, अ लेटर वॉज रिटन, अ लेटर विल बी रिटन, अ लेटर इज बिंग रिटन, अ लेटर वॉज बिंग रिटन, लिहिलं जात होतं, लिहिलं जात आहे. अ लेटर हॅज बीन रिटन, हॅड बीन रिटन, विल हॅव बीन रिटन. शुड बी रिटन, शुड हॅव बीन रिटन. असे सर्व चेहरे हे प्रॅक्टिसने आपल्याला शक्य होतात. त्या अनेक चेहऱ्यापैकी हा एक चेहरा होता शूडचा. इथे एक अपेक्षा असते, यावे, जावे, द्यावे, खावे अशा अर्थाने वापरतात. पण बी केअरफुल वाईल युजिंग शूड. या बारीक बारीक छटा आपण सरावाने आपल्या बोलण्यात येतात आणि वाचनातून पण येतात. जास्तीत जास्त वाचन करा, त्या ठिकाणी तुम्हाला अनेक चेहरे सापडतील आणि त्या चेहऱ्याला अंडरलाईन करा की शूडची कोणती छटा इथं आलेली आहे. पॅसिव्हची आलेली आहे, पहिलं रूप वापरलेलं आहे का, टू इन्फिनिटिव्ह वापरलेलं आहे का, पास्ट पार्टिसिपल वापरलेलं आहे का, थोडंसं कंपल्शन वापरलेलं आहे. म्हणजे पाचच प्रकारे आपण शूड पाहिला. रेग्युलर, पॅसिव्ह कंट्रॅक्शन, पास्ट पार्टिसिपल, नंतर टू इन्फिनिटिव्ह आणि हा शुड हॅव हॅड टू इन्फिनिटिव्ह आहे. म्हणजे 5 प्रकार वापरले. परंतु त्या 5ही प्रकारामध्ये टू हॅव आणि टू बी वापरल्यामुळे ते मॅटर अधिक कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, योग्य पद्धतीने शूड वापरा आणि चांगले वाक्य बनवा, चांगली भाषा बोला, एवढीच अपेक्षा करतो आणि आजचं व्हिडिओ लेक्चर संपवतो. पुढील लेक्चरमध्ये पुन्हा भेटू. टिल देन, गुड बाय.